नमस्कार, व्हिसेनच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। तर बघूया सविस्तर वृत्त। आदर्श गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळ 2016 चे बक्षीस वितरण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे। राजापेठच्या एकविरा मंडळ व आसराच्या एकता मंडळाने बाजी मारली आहे। पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत आदर्श गणेशोत्सव मंडळ व आदर्श नवदुर्गोत्सव मंडळ 2016 चे स्पर्धेचे बक्षीस वितरण पुरस्कार पोलीस मुख्यालय प्रांगणात भव्य दिव्य कार्यक्रमात घेण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर, पोलीस महानिरीक्षक CH वाकडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त हेमंत पवार, उपमहापौर सुल्या टिकले, किरण पातुरकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले। ट्रॅफिकचं कमीत ट्रेनिंग देऊन आता रस्त्यावर आमचे व्यवस्थित प्रयत्न करतायत। त्यामध्ये हा दुसराच भाग म्हणून कधी रात्री पोलीस तुम्हाला कधी दिसत नसतील। अमरावतीमध्ये माझे रात्री 10 ते ठिकाणी नाकेबंदी चालू असते, पोलीस विजिबल असतात। रात्री वेळेला आमच्या नागरिकाला कॉन्फिडन्स येते की रस्त्यावर पोलीस आहे कमीत कमी, त्याच्यामुळे सुरक्षिततेची भावना जी आहे ही फार मोठी आहे। संध्याकाळच्या वेळेला पायी पोलीस गस्त घालतात, त्याच्यामुळे व्यापारी वर्गाला एक कॉन्फिडन्स येतो की बाबा रस्त्याने पोलीस आहेत, त्याच्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, सुरक्षेची भावना फील होते। आम्ही जेवढं शक्य आहे जनतेसाठी तेवढं आम्ही करतो, ते काही प्रयत्न करतो। पोलिसाच्या काही चुका होत असतील मान्य करतो, नाही असं नाही, पण अशा परिस्थितीमध्ये जेवढं योगदान देणं गरजेचं आहे सर्व्हिसमध्ये राहून तेवढा आम्ही प्रयत्न करत आहोत। तर त्याचं फलश्रुती म्हणून आपल्या ह्या ज्या मागच्या वर्षी स्पर्धा घेतल्या या स्पर्धा आम्ही वेगवेगळ्या विषय अनुसरले। त्याच्यामध्ये या स्पर्धा घेत असताना त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग एक केला। दुर्गा देवीच्या संदर्भात तोच विषय आहे। त्यामध्ये तुम्ही परमिशन पासून सुरुवातीला आपलं स्थापना व्हायच्या अगोदर तुम्ही काय काय खबरदारी घेतल्या, सर्व परमिशन आहे, सर्व काळजी आहे, सर्व वगैरे वगैरे। या 10 दिवसाच्या 11 दिवसाच्या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी देखावे कसा आहे, त्या ठिकाणी संरक्षणाची व्यवस्था काय आहे, लाईट कशी आहे, जनरेटर कसं आहे, तुमचं शिस्तबद्ध कसं आहे, पार्किंग कशी आहे, याचं जे 10 दिवसामध्ये तुम्ही करतायत ते आहे। आणि नंतर विसर्जनाच्या दिवशी तुमची मिरवणूक कशी चालते, तुमच्याबरोबर कोण आहे, वाद्य कसे आहेत, याचं कायदेशीर संपूर्ण पालन हे कसे केलं जातं आणि देखावे वगैरे समाज प्रबोधनपर तुम्ही समाजाला काय देताय असं सर्वांगीण याच्यामध्ये जवळजवळ 40-50 पॉईंट ठेवले। आणि त्याच्यानुसार या 5 स्पर्धक हे पोलीस सहभाग नाही आहे, बाहेरचे स्पर्धक आहेत, त्यांची कमिटी करून त्यांनी परस्पर याचे रिझल्ट दिलेले आणि त्या रिझल्टमधून गणेशोत्सव शहरी भाग, गणेशोत्सव ग्रामीण भाग आणि दुर्गा उत्सव यांचा आपण निवड केली आणि त्यांना आता यथोचित त्यांचा मानाचा सत्कार त्यांना मिळणार आहे आणि ते आमचं क्रमप्राप्त कर्तव्य होतं। तर अध्यक्ष भाषणात आमदार यशोमती ठाकूर बोलल्या, ठीक आहे, पण ती मंडळी आपलं रक्षण करत असताना कोणत्या प्रेशरमध्ये असतात हेही आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने सगळ्या मंडळांनी आपलं कार्य निश्चित केलं पाहिजे। का मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत, सगळे सेवक आहेत आणि त्या सेवाभावानेच आपण हे सामाजिक कार्य करण्यामध्ये आपण लक्ष ज्या वेळेला केंद्रित करत असतो। उत्सव आहे, उत्सव ज्या वेळेला आपण मनवत असतो त्यावेळेला आपल्या शेतीमध्ये राबत असणाऱ्या शेतकऱ्याकडे सुद्धा आपण थोडंसं लक्ष द्यावं आणि या उत्सवामध्ये जो काही निधी जमा होतो तो थोडासा तिथे वळणी करावा। IG साहेब जसं बोलले त्या हिशोबानं जर आपण काम केलं तर अजून जास्त प्रगती या ठिकाणी आपण करत असू। माझे अच्छे दिन आले म्हणून मी खूप जास्त बोलावं अशातला काही भाग नाही। SP साहेब आणि CP साहेब आणि IGच्या सोबत ज्या वेळेला बसतो उठतो त्यावेळेला एकच प्रामुख्याने त्यांचंही लक्ष असतं की आपल्याकडे शांती आणि नियमबद्ध आपण सगळेजण कराल। आवाज जास्त करायचा नाही करायचा हा आपण ठरवा। आपल्या मंडळांमध्ये जास्तीत जास्त सामाजिक कार्य करा आणि पर्यावरणाला जपा, एवढंच या ठिकाणी बोलते। यावेळी अमरावती शहरातून राजापेठच्या एकविरा युवक गणेशोत्सव मंडळाने सर्वोत्कृष्ट तर भातकुली तालुक्याचे आसरा गावाचे एकता सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाने प्रथम बक्षीस पटकाविले आहे। या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव व नवदुर्गोत्सव मंडळाचे असंख्य पदाधिकारी व शांतता समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरणाला पोषक व नैसर्गिक समतोल राखण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी अमरावती शहरात गेल्या 1 महिन्यांपासून मातीच्या गणेश मूर्ती बनवून प्रत्येकाच्या घरी याच मूर्ती स्थापित व्हाव्या या उदात्त हेतूने शहरातील विद्यार्थी मित्रांनी स्वतः मातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या। या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी कोणी व कशा पद्धतीने घेतली हे बघूया।
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बातमध्ये पर्यावरणपूरक मातीच्याच गणेश मूर्ती स्थापित करण्याचे आवाहन केले होते। पंतप्रधानांच्या आवाहनाला स्वतः संपूर्णपणे क्षमतेने चालवण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी शहरातील वेगवेगळ्या परिसरात शाळांमध्ये विद्यार्थींमार्फत मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेतल्या। या उपक्रमाबद्दल सुमारे 1250 कुटुंबियांनी यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत मातीचे मूर्ती स्वतः तयार करून त्याच मूर्ती आपल्या घरी विराजमान करणार आहेत आणि या सर्वच परिवारांनी निश्चय केला की यापुढे सुद्धा दरवर्षी आम्ही मातीच्याच गणेश मूर्ती घरी विराजमान करूच। शिवराय कुलकर्णी यांच्यामार्फत सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाला शहरातील नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला। मी पहिल्या वर्गात होतो तेव्हा पहिल्यांदा घरी मातीचा गणपती तयार केला आणि त्याची स्थापना केली आणि तेव्हापासून एक आवड निर्माण झाली की घरी माती आणायची, तयार करायची आणि घरीच गणपती हाताने तयार करून साच्याचा वापर न करता हाताने गणपती तयार करायचा, वेगवेगळी पोच बनवायची त्याची दरवर्षी आणि त्याची स्थापना करायची। काही वर्ष जर सोडले तर साधारणतः सातत्याने ही मूर्ती मी कितीही व्यस्तता असली तरी तयार करतो। आता पक्षाच्या कामामध्ये किंवा अन्य सगळ्या उपक्रमांमध्ये वेळ कमी मिळतो, पण रात्री सकाळी जसा जसा वेळ मिळेल तसा तसा खूप आधीपासून गणपतीला सुरुवात करतो आणि पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये माझं गुंतलेलं असतं। आता मुलं मोठे झाले, माझी मुलगी गार्गी बी 3rd इयरला आहे आणि हा शंभू हा 8वीत आहे। आज गार्गी नाही आहे, ती ढोलवादनासाठी गेली आहे दारव्याला। तर आता हे मुलं रंगवायला लागले गणपती, मूर्ती करताना त्यांची पण मदत होते, पत्नीची सईची मदत होते, आई अण्णांची मदत होते, सगळ्यांची मदत होते आणि आता यंदा हा गणपती रंगवण्याचं काम पूर्णपणे गार्गी आणि शंभू यांनी केलेलं आहे। मला फार काही हातामध्ये ब्रश घ्यावा लागला नाही, पूर्णपणे गार्गीची ड्रॉइंग खूप चांगला आहे, त्याच्यामुळे गणपती रंगवण्याचं काम जे आहे ती तिने पूर्ण केलं आणि साधारणतः पारंपरिक पद्धतीने पूर्वीच्या काळापासून जी रंगसंगती गणपतीसाठी वापरली जात होती अशी एक पारंपरिक रंगसंगती त्याला करून हा गणपती पूर्णत्वास आणलेला आहे। एक या गणपतीच्या निर्मितीचा जो आनंद आहे तो आम्ही दरवर्षी घेत असतो। लोकांच्या घरी गणेश स्थापनेच्या दिवशी गणपती येतो, आमच्या घरी साधारणतः 1-2 महिने आधीपासूनच त्याची लगबग सुरू होऊन जाते की माती आणणं, तयार करणं, मग तो आकारात येतो, मग त्याच्याकडे सगळेजण लक्ष देतात। ते एक अतिशय एक असा आनंदाचा सण, आनंदाचा प्रसंग या गणपतीच्या निमित्ताने आमच्या कुटुंबामध्ये येत असतो। नेमकं कोणत्या दिवशी आपण गणपती बनवण्याची सुरुवात करतो? जसं 2 महिने तुम्ही म्हटलं की, पण नेमकं त्या दिवसाची अशी आपल्याला आठवण राहते की या दिवसापासून आपण दरवर्षी करतो, की तो दिवस कोणता? असा दिवस निश्चित नाही आहे। गणपती केव्हापासून सुरुवात करायची, बनवायला सुरुवात करायची याचा काही माझा दिवस निश्चित नाही आहे, पण एक साधारणतः गणपतीचे वेध लागायला लागले की 2-2.5 महिने आधीपासून आम्ही ठरवतो की आता गणपतीला प्रारंभ केला पाहिजे। त्याचा काही मुहूर्त वगैरे नाही आहे, पण माती आणून गणपती सुरुवात करतो आणि तो दरवर्षी वेळेच्या आत पूर्ण होतो। नेमकी माती आपण कुठून आणतो आणि कशा पद्धतीची ती मातीची हे राहते? दरवर्षी आता यंदा एक चांगली माती, शाळूची माती अमरावतीला एका मूर्तिकारांनी विकायसाठी आणलेली होती, त्याच्यामुळे यंदा चांगली माती उपलब्ध झाली। अनेकदा माती उपलब्ध होत नाही, मग त्यावेळी मी साधारणतः ज्या शेतामध्ये मातीला चिकटावा आहे अशी गाळाची माती तिथली आणून त्याच्यामध्ये गोंद वगैरे टाकून ती माती थोडीशी बनवतो आणि मग त्यापासून मूर्ती बनवतो। सोशल मीडियामार्फत सुद्धा जनतेमध्ये या उपक्रमाचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि याचाच परिणाम स्वरूप अमरावती शहरात जवळपास 40% लोकांनी घरी मातीचेच गणपती बसवण्याचा निर्धार घेतला। या सर्व उपक्रमामध्ये शहरातील वसतिगृहातील, बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांनी सुद्धा मातीच्या गणेश मूर्ती बनवण्यास मदत केली। या स्तुत्य उपक्रमाविषयी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली। माननीय नरेंद्र मोदी यांनी मन की बात हा जो त्यांचा आकाशवाणीवरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये एक आवाहन केलं की आपले सगळे सण, आपले सगळे उत्सव हे पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त असले पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आणि मग माझ्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की या विषयामध्ये आपण काम केलं पाहिजे। मी स्वतः मातीचा गणपती घडवतो, मला मूर्ती बनवता येते आणि म्हणून मी त्यातली एक सोपी पद्धत अस्तित्वात आणली की कोणालाही मातीचा गणपती बनवता आला पाहिजे आणि सोपे आकार तयार करून अतिशय चांगला गणपती तयार होऊ शकतो अशी एक कल्पना मी केली आणि मातीचा गणपती बसवला पाहिजे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती बसवला नाही पाहिजे, हे जनजागरण व्हावं, लोकांमध्ये भावना निर्माण व्हावी म्हणून मी 11 कार्यशाळा घेतल्या आपल्या शहरामध्ये। या कार्यशाळांमध्ये आम्ही माती उपलब्ध करून घेतली, शाळूची माती बोलवली पुण्याहून
मोठ्या प्रमाणामध्ये बोलवली. ती सगळ्या कार्यशाळांमध्ये प्रत्येक मुलाच्या हातात माती दिली. पूर्ण कुटुंबाचा आनंद पाहण्यासारखा होता ठिकठिकाणचा. आणि मी संकल्प केला होता की 1000 मातीचे गणपती हे माझ्या माध्यमातून बसले पाहिजे. तर तो संकल्प माझा यावर्षी पूर्ण झाला. 1250 गणपती 11 कार्यशाळांमध्ये तयार झाले. मुलांनी अतिशय आनंदाने गणपती तयार केले, ते रंगवले. एक 1250 कुटुंबांशी या सगळ्या काळामध्ये संपर्क आला आणि त्यांच्या घरामध्ये देखील त्या गणपतीविषयीचं एक प्रेम, तो आधी येणं, तो मातीचा असणं, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा नसणं आणि सगळ्यात महत्त्वाची भावना म्हणजे की प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा या दृष्टीने या कार्यशाळेचं यश मोठं आहे. मला आणखीन एक आपल्याला फार अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं की या आव्हानानंतर मी आपल्या ज्या शहरातले परंपरागत मूर्तिकार आहेत की ज्यांचा पूर्वीच्या काळापासून व्यवसाय आहे, मूर्तीचाच व्यवसाय आहे, त्यातल्या अनेक लोकांना भेटून मी त्यांना विनंती केली की तुम्ही मातीचे गणपती बनवा. आणि त्यातल्या अनेक पारंपरिक मूर्तिकारांनी त्याला प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाने, काही जणांनी पूर्णपणे प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंद नाही केलं, पण काही मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या केल्या आणि काही मातीच्या केल्या. आणि काही मूर्तिकार असे आहेत की जसं असणारे मंगल कार्यालयामधला अविनाश रोतळे आहे किंवा अंबागेटच्या आतमध्ये अमरावतीमध्ये वाडकर आहेत, मुंद्रे आहेत, रोतळे आहे, आमच्या बडनेरा जुन्या वस्तीतला मुंद्रे नावाचे मूर्तिकार आहे. या मूर्तिकारांनी पूर्णपणे 100% मातीच्याच मूर्त्या केल्या आणि एक शहरामध्ये भावना निर्माण झाली की मातीच्या मूर्त्या आपण विकल्या पाहिजे. भरभरून साथ दिली आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये घरचा गणपती हा मातीचा गणपती बसवला पाहिजे. हे वातावरण बऱ्याच अंशी यावर्षी यशस्वी झालं. व्हीसीएन न्यूज मार्फत सुद्धा आम्ही आवाहन करतो की पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण सुद्धा आपल्या घरी मातीच्याच गणेश मूर्ती स्थापित कराव्यात. गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या व भव्य अशा आकर्षक मूर्ती अमरावती शहरातील MIDC परिसरातील मूर्तिकार गणेश गुजरे यांच्याकडे तयार होणाऱ्या या मूर्ती पाहूया व यावर्षी कोणती अशी स्वतःच्या कल्पकनेतून नवीन कलाकृती म्हणजेच बाप्पांची मूर्ती तयार केली आहे हे बघूया. लवकरच प्रत्येक घरी गणपती बाप्पांची स्थापना होणार असून सोबतच अनेक मंडळांनी पण गणपतीच्या आगमनाची तयारी केली आहे. संपूर्ण शहर गणेशोत्सवामुळे सजलेले आहे. प्रत्येकच व्यक्तीच्या मनात गणपती बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता दिसत आहे. संपूर्ण बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सुंदर व आकर्षक अशा गणेश मूर्ती दिसत असून या मंगल मूर्ती सर्वांनाच आकर्षित करतात. मात्र ह्या मूर्ती जिथे बनतात तो मूर्तिकार कसा हे घडवतो ते व्हीसीएननी जाणून घेतलं. की जय दया हम पर श्री महाराज. अमरावतीमधील MIDC परिसरातील कुंभारवाड्यामध्ये या सर्व गणेश मूर्ती तयार होतात. याच परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून लाखो गणेश मूर्तींना स्वतःच्या हातांनी आकार देऊन आपल्या कलाकृतीतून बाप्पांच्या या मूर्ती रेखाटणारे मूर्तिकार गजानन कुंजरे यांच्याकडे आलो आहे. बघा किती सुंदर व भव्य गणेश मूर्ती या ठिकाणी तयार होत आहेत. बाल गणेश आईच्या मांडीवर बसलेले आहेत. गणपती बाप्पा आपल्या वाहनावर विराजमान असलेले बघा काय भव्य मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये भव्यता असूनही बघा किती सुंदर रंगरंगोटी केल्यामुळे आकर्षित करतात. आता ही बघा गणेश मूर्ती. यात वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पा हे बंगळीवर बसले असून त्यांना आई झुला झुलवीत मोदक खाऊ घालीत आहे. यामध्ये ही संपूर्ण मूर्ती माती व POPची बनली असून इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या सहाय्याने असे वाटत आहे की आई आपल्या मुलाला झुला झुलवीत आहे. काय स्तुत्य कल्पना आहे या मूर्तिकाराची. खरंच म्हणतात ना, आपल्या मनामध्ये देवाचे रूप असते, मात्र मूर्तिकाराच्या हातातच हे रूप मूर्ती स्वरूपात आखण्याची कला असते. मूर्तिकार गणेश कुंजरे यांच्याकडून आम्ही माहिती घेतली असता असे समजले की संपूर्ण वर्षभर हे व्यावसायिकदृष्ट्या गणपतीच्या व दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करतात. यांच्याकडे सुमारे 6 ते 7 कारागीर वर्षभर मूर्ती तयार करतात. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही मंडळाच्या मूर्त्या व घरगुती मूर्त्या आपल्या ऑर्डरप्रमाणे बनवलेल्या आहे. जास्तीत जास्त मूर्त्या ऑर्डरच्याच. जास्तीत जास्त माल बाहेरगाव जाणार आहे. साधारणतः आम्ही डिसेंबरपासून यांची सुरुवात करतो. 2000 छोटे नग राहतात आणि 80-90 मूर्त्या मंडळाच्या राहतात. तर मंडळाच्या सिलेक्टेड मूर्त्या राहतात. काही मध्ये आम्ही पण डिझाईन त्यांना सजेस्ट करतो. काही डिझाईन मंडळवाले पण सजेस्ट करतात. त्या हिशोबाने आम्ही दोघांचं
जिथं ठीक लागल ते करून ॲडजस्ट करून मूर्ती बनवतो त्या हिशोबाने. नाही, शासनाचा तसा GR नाही निघाला अजून की POP बंदच म्हणून. POP बंद फक्त आपल्या इथचेच काही स्थानिक पर्यावरणप्रेमी म्हणून राहिले, पण ते पर्यावरणप्रेमीच POPची मूर्ती घरात नेतात. त्यामुळं आमच्या व्यवसायावर तर असं काही फरक नाही पडला, कारण की सर्व लोक जास्तीत जास्त POPचीच मूर्ती घेतात, कारण की सुबक आणि सुंदर दिसणारी चांगली राहते मूर्ती, तिच्यावर फिनिशिंग चांगली येते. आमच्या एरियात जवळपास 30 ते 35 मूर्तिकार आहेत. साधारण सर्वच लोक स्वतःचाच व्यवसाय करतात आणि त्याच्यापासून सर्वांचं वर्षभराचं पद्धतशीर राहतं. कोणाच्या इकडे जायचं काम नाही पडत. घरचे तरी 7-8 लोक घरचे आणि 15-20 लोक बाहेरचे. वर्षभर पूर्ण उदरनिर्वाह आमचा मूर्तीच्याच भरवशावर चालतो. वर्षभरात फक्त गणपतीच्याच लहान मोठ्या जवळपास 50 ते 70 हजार मूर्ती येथे तयार करीत असून या सर्व मूर्ती आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशात पाठवतात व संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा हे गणेश मूर्ती विक्रीसाठी पाठवतात. गणपतीनंतर दुर्गादेवीनंतर लक्ष्मी असं आमचं ते पूर्ण शेड्यूल बनलेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही माल स्टॉक करून ते पूर्ण जवळपास आमचे बाहेरगावचेच व्यापारी लागलेले. अमरावतीत फक्त 20% माल जातो. पूर्ण MP आपला आंध्रा पूर्ण या साईडलाच माल जातो, नागपूर, धुलिया वगैरे. विदेशात सुद्धा गणेश गुंजरे यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींची भरपूर मागणी आहे. म्हणजेच कला क्षेत्रात अमरावतीचे नाव संपूर्ण देशातच नव्हे तर विदेशात पर्यंत पोहोचवणाऱ्या या मूर्तिकाराचे आम्ही VCNच्या ग्रुपकडून अभिनंदन करतोय. पण सोबतच प्रशासनाला सुद्धा ही इच्छा व्यक्त करतो की विशेषतः अमरावती मनपाला की अशा या मूर्तिकारांच्या कलेला संपूर्ण जगात दाद मिळावी व या मूर्तिकारासोबत अमरावती शहराचे सुद्धा नाव जगासमोर यावे यासाठी काही प्रयत्न या शासनाने करावे. बातमीपत्रात वेळ झाले एका विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9326176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट,
अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCNची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. बघूया उर्वरित घडामोडी. शहरातील सर्वात मोठी व मानाची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडी स्पर्धेला पोलिसांच्या अरेरावीपणामुळे रद्द करण्यात आले होते आणि याच कारणावरून मनसेने 2 दिवसात अगोदर पत्रकार परिषद घेऊन अमरावती शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, गाडगेनगर पोलीस ठाण्याचे PI कैलास पुणकर यांच्यावर आरोप करत त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेत आमच्या सांस्कृतिक सणानिमित्त घेतल्या स्पर्धेत जाणीवपूर्वक बंद पाडले असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांवर 2 दिवसात कारवाई व्हावी असे आवाहन मनसेमार्फत देण्यात आले होते. 24 ऑगस्ट रोजी याच मुद्द्याला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. या निवेदनात मनसेकडून असे सांगण्यात आले की शहरातील वाढते अवैध धंद्यांवर, दारू विक्रीवर, खुलेआम खेळल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसून याची संपूर्ण जबाबदारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची असून त्यांना लवकरात लवकर निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. आज जी 19 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे रद्द करावं लागली आणि एकीकडे दुसऱ्या दहीहंडीला खुलेआम CPंनी पाठिंबा देऊन ती करवून घेतली. त्या दहीहंडीचा निषेध आम्ही व्यक्त केला होता पोलीस आयुक्तांचा. त्यांच्या निलंबनाची मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना केली. सविस्तर सर्व कागदपत्र सादर केले आणि सर्वच्या सर्व कागदपत्र हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि त्यांना 5 दिवसाचा वेळ दिला की 5 दिवसात या विषयावर कारवाई करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी दरवर्षी इतक्या सेफ जागी असते की त्या दहीहंडीचा कुणालाही अडथळा नसतो. पण यावर्षी आयुक्त साहेबांनी त्या दहीहंडीत अडथळा आणून DJचं त्या ग्राउंडमध्ये येऊनही दिला. याचा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले. त्याचा आम्ही निषेध करतो आणि यापुढील आंदोलन हे आक्रमक राहील अशी आम्ही सूचना आज निवेदनामार्फत आज जिल्हाधिकाऱ्यांना केली. शासनाने एक परिपत्रक काढून चौकशीच्या नावाखाली 500 रुपये व मुद्रांकाचा पुरवठा तात्पुरता थांबविण्याचे आदेश दिले. आज 2.5 वर्ष झालीत, परंतु यावर आजही निष्कर्ष निघालेला नाही. सर्व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचे षडयंत्र असल्याचे मुद्रांक विक्रेत्यांनी धरणे आंदोलनादरम्यान सांगितले. शासनाच्या डिजिटल इंडिया या ऑनलाईन धोरणास मुद्रांक विक्रेत्यांचा मुळीच विरोध नाही, परंतु मागील 30 ते 35 वर्षांपासून मुद्रांक विक्री हाच व्यवसाय करीत असलेल्या मुद्रांक विक्रेत्यांनी या वयात आता दुसरा कोणता व्यवसाय करावा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मुद्रांक विक्रेत्यांकडे 100 रुपये व 500 रुपये असे 2च प्रकारचे मुद्रांक उपलब्ध आहेत. त्यावर शासनाकडून 3% इतके कमिशन मिळते. त्यामधून दिवसाकाठी 100 ते 150 रुपये उत्पन्न होत आहेत. इतक्या कमी उत्पन्नावर त्यांनी आपला व आपल्या परिवारांचा उदरनिर्वाह कसा करावा हा एक मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या समस्येवर लवकरात लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात शेतकऱ्यांप्रमाणे मुद्रांक विक्रेत्यांना सुद्धा संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या कराव्या लागतील. शासनाकडे मुद्रांक विक्रेत्यांच्या मुख्य 4 मागण्या कराव्या, ज्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांवर आलेल्या बेरोजगारीच्या संकटावर उपाय निघू शकतो. त्यामध्ये शासनाने ₹500 वरील सर्व मुद्रांकाचा पुरवठा परत सुरळीत करावा, मुद्रांक विक्रेत्यांना मिळणाऱ्या 3% कमिशनमध्ये वाढ करून 10% करावी, प्रत्येक मुद्रांकावर 10 रुपये प्रति नग सेवा शुल्क आकारण्याची शासनाची परवानगी द्यावी, ऑनलाईन मुद्रांक विक्री प्रक्रियेमध्ये मुद्रांक विक्रेत्यांना समाविष्ट करून घ्यावे, अशा आणि इतर बऱ्याच काही मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे. हे आजचे जे धरणे आंदोलन आहे या 24 तारखेला कलेक्टर ऑफिसवर आम्ही बसलो संपूर्ण मुद्रांक विक्रेते अमरावती जिल्हा. आमच्या मुख्य मागण्या अशा आहे की शासनाने जे पारंपरिक जे स्टॅम्प आहे 500च्या वरचे बंद केले. मग 500च्या वरचं डिनॉमिनेशन बंद केलं, फक्त शासनाने आमच्याकडे फक्त 100 रुपये आणि 500 रुपयाचे स्टॅम्प विकण्यासाठी परवानगी दिली.
गेल्या बाबा आदमच्या जमान्यापासून त्या मुद्रांकावर फक्त 3%च कमिशन आहे. आमची मुख्य मागणी अशी आहे की ते 3% कमिशन वाढवून 10% करावं. मुद्रांकासोबत कोड फी लेबल, त्यानंतर रेव्हेन्यू तिकीट आहे, त्यांच्यावर फक्त अल्पसं 2% कमिशन आहे. ते 2% कमिशन वाढून 10% कमिशन करावं अशी आमची मुख्य मागणी. त्यानंतर ऑनलाईन प्रोसेसमध्ये शासनाने आम्हाला समाविष्ट करावं. शासनाने जे 30,000पर्यंत जी लिमिट दिली होती पारंपरिक मुद्रांक विक्रीची, ती 30,000पर्यंतची लिमिट ऑनलाईन मुद्रांकामध्ये सुद्धा शासनाने वाढवून द्यावं आणि त्याच्यावरचं ते 3% कमिशन जे आहे ते आम्हाला द्यावं. त्यानंतर काही असे आम्ही शासनाला ऑल्टरनेटिव्ह दिलेलं आहे. समजा असं जर होत नसेल तर प्रत्येक मुद्रांकाच्या एका नगावर आम्हाला 10 रुपये सर्व्हिस चार्ज शासनाला घेण्याची मुभा द्यावी किंवा परवानगी द्यावी. त्या बाबतीमध्ये शासनानं तसं परिपत्र काढावं अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. शासन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करतं. मात्र शेतकरी कौटुंबिक विद्यार्थ्यांना पैशाअभावी आजही शिक्षणापासून दूर राहावे लागत आहे. अशीच मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तारखेड या गावात महाविद्यालय प्रवेश घेण्याकरिता फक्त 1,000 रुपये नसल्यामुळे या विद्यार्थिनीने नैराश्यापोटी आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना 23 ऑगस्ट रोजी घडली असून यामुळे संपूर्ण गावात दुःखाचे वातावरण दिसून येत आहे. फोटोमध्ये दिसणारी मिनल आज या जगात नाही. होय, महाविद्यालयात ॲडमिशनसाठी 1,000 नसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. आई बाबा, मला BCom भाग 2ला प्रवेश घ्यायचा आहे. शिकून मोठं व्हायचं आहे. लवकरात लवकर महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही मला 1,000 रुपये द्या. परंतु हालाकीची परिस्थिती असल्याने त्याच दिवशी लाडक्या मिनलला बाबा आई 1,000 रुपये देऊ शकले नाही. अन कधी स्वप्नातही न बघावं असं या कुटुंबात घडलं. आईवडील शेतात गेल्यावर पाहून 18 वर्षीय तारखेड येथील मिनल डाहे या विद्यार्थिनींनी आपल्यापासून शिक्षणच दूर जात असल्याचे पाहत मृत्यूला जवळ करण्याचा निर्णय घेतला आणि 1,000साठी स्वतःच आयुष्य संपून संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात पाणी सोडले. काहीच नाही, फक्त पैशाच म्हटलं, पैसे दे म्हणून. घरची परिस्थिती खूप नाजूक होती. पैशाची नर्स बनायचं आहे. सविस्तर घटना अशी की तिवसा तालुक्यातील तारखेड या छोट्याशा गावात शेती व संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबातील शिक्षण घेऊ पाहणाऱ्या या मिनल डाहे या विद्यार्थिनीला केवळ 1,000 शालेय प्रवेशासाठी मिळाले नाही म्हणून तिने जीवनयात्रा संपवली. घरी 2 एकर शेती, त्या शेतीच्या भरोशावर 3 मुलांचे शिक्षण यावर घराचा खर्च चालतो. मिनल बंडूजी डाहे ही मागील वर्षी तिवसा येथील यादव देशमुख महाविद्यालयात BCom भाग 1ला चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाली. यंदा तिला BCom भाग 2 वर्षाला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी ती धडपड होती. परंतु मंगळवारी तिला महाविद्यालयात 1,000 रुपये भरावे लागत होते. त्यासाठी तिने आईला मागणी केली. पण घरी पैसे नसल्याने कामाला जाऊन 1-2 दिवस प्रवेश घे असे आईने म्हटले. परंतु शिक्षणाची जिद्द अंगी असल्याने मिनलने काहीच ऐकले नाही. आईवडील शेतात जाताच तिने विषारी द्रव्य प्राशन केले. तिला उपचारासाठी अमरावती येथे नेले असता तिची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली. शेतकरी कुटुंबात राहत असलेली मिनल ही खूप जिद्दी होती. आईवडिलांना आर्थिक मदत व आपल्या शिक्षणाचा जास्त बोजा आईवडिलांवर पडू नये यासाठी रविवारी शेतात कामाला जायची. परंतु ॲडमिशनला पैसे नसल्याने तिने जीवनयात्रा संपवली. परंतु संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात पाणी सोडले गेले. VCN प्रतिनिधी स्वप्नील उमप, तिवसा येथून. अतिशय मनाला हिलावणारी घटना या गावामध्ये घडलेली आहे. एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी 1,000 रुपये न मिळाल्यामुळे तिच्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे. ही मुलगी शिवाजी संस्थेच्या यादव देशमुख महाविद्यालय तिवसा येथे BA भागला तिला प्रवेश घ्यायचा होता. शिकून खूप मोठं व्हायचं होतं. मात्र घरची अतिशय हालाकीची परिस्थिती, हातावर येईल तेव्हा पोटात जाईल अशी या घराण्याची परिस्थिती होती. आणि मागील वर्षी कर्ज होतं आणि शेतीमध्ये उत्पादन सुद्धा झालं नाही. त्यामुळे आई वडील हताश झालेले होते. लहान मुलीचा शिक्षणाचा खर्च, मुलाचा शिक्षणाचा खर्च आणि जिने आत्महत्या केली असं मिनलचा खर्च या कुटुंबाला झेपावणारा नव्हता. तिला BA भाग 2च्या वर्गाला ॲडमिशन करायची होती. मात्र पैसे मिळाल्यामुळे तिने काल आत्महत्या केलेली आहे. अतिशय जी दुर्दैवी घटना आहे अमरावती जिल्ह्यातील तारखेड या गावामध्ये घडलेली आहे. मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे. आधीच सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र कर्जमाफीचे फॉर्म हे ते इतर सर्व गोष्टींमध्ये शेतकरी पिळला जातोय. आणि ही जी आज अमरावती जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे, एकदा पुन्हा पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा असणारी घटना ही अमरावतीमध्ये घडलेली आहे. कॅमेरा पर्सन सूरजसह मी स्वप्नील उमप, अमरावती. भारत हा मुळात कृषीप्रधान देश. कालांतरानं यांत्रिकीकरण झालं व शेतकरी वळला पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे. यामध्ये यांत्रिकीकरणाला मोठं श्रेय. अशाच अत्याधुनिक यंत्रांमुळे शेती ही प्रगत होत गेली. आधुनिक शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई गावात आधुनिक पद्धतीनं आपला पोळ्याचा सण साजरा केलाय.
प्रगत शेतकऱ्यांकरता ट्रॅक्टरचा पोळा आयोजित करण्यात आला असून इथे शेतकऱ्यांनी बैलाप्रमाणेच आपल्या ट्रॅक्टरला सजवून आनंदोत्सव साजरा केलाय. शेतकऱ्यांनी यावेळी ट्रॅक्टरवर शेतीशी निगडीत विविध संदेश सुद्धा दिलेत. सूत्रांनुसार विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रथमच या ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन बघण्याकरता ग्रामवासियांनी एकच गर्दी केली होती. संपूर्ण परिसरातील उत्साहपूर्ण वातावरणात शेतकऱ्यांकरता आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर पोळ्यात स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तर सहभागी शेतकऱ्यांनी आयोजकांना प्रोत्साहित केलाय. या ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. तर हे होतं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता आहे VCN न्यूज, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराजवळ, रॅलीस प्लॉट, अमरावती. ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत राहा VCN न्यूज. नमस्कार. नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9327176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCNची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.